प्रत्येकाच्या चांगल्या अथवा वाईट कर्माचे वर्तुळ नक्की आणि केव्हा पूर्ण होते हे ऐकून तुम्हाला ही कर्माची खरी ताकद समजेल। निसर्गाचा आणि ब्रह्मांडाचा एक न बदलणारा नियम आहे, जे द्याल तेच शेवटी तुमच्याकडे परत येईल। पण हे कर्माचं वर्तुळ नक्की कसं काम करतं आणि ते केव्हा पूर्ण होतं हे 6 प्रखर आणि कटू सत्य प्रत्येकानेच नक्की ऐका। कर्माचं फळ हे लगेच मिळत नाही आणि हीच निसर्गाची खरी खेळी आहे। कर्माचं वर्तुळ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही केलेल्या कृतींची जाणीव तुम्हाला सर्वात जास्त होईल। तुम्ही कोणाला यशाच्या शिखरावर असताना खाली खेचलं असेल किंवा अपमानित केलं असेल तर कर्म तुम्हालाही आधी अशाच शिखरावर नेऊन बसवतं आणि मग तिथून खाली पाडतं, जेणेकरून तुम्हाला त्या वेदनेची खरी जाणीव होईल। कर्माचं वर्तुळ तेव्हा पूर्ण झाल्याचं समजा जेव्हा तुम्ही स्वतःला अगदी त्याच परिस्थितीत किंवा त्याच हतबलेत उभे पाहता ज्या परिस्थितीत तुम्ही कधी काळी दुसऱ्याला सोडलं होतं, तुम्ही कोणाची मजबुरी किंवा आगिकता पाहून पाठ फिरवली होती, तर नियती हुबेहूब तशीच मजबुरी तुमच्यावर आणते। काळ तोच नसतो, फक्त पात्रे बदललेली असतात। या वेळेला तुम्ही त्या वेदनेच्या जागी असता। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। चांगल्या कर्माचं वर्तुळ कसं पूर्ण होतं? तुम्ही भूतकाळात कोणाला तरी अत्यंत निस्वार्थ भावनेने मदत केली असेल, ज्याची तुम्ही कोणतीही परतफेड मागितली नसेल। अनेक वर्षानंतर जेव्हा तुमच्यावर अचानक एखादं मोठं संकट येतं, रस्ते बंद होता आणि कुठून तरी अनपेक्षित एखादी अनोळखी व्यक्ती किंवा घटना देवासारखी मदतीला धावून येते, तेव्हा समजावं की तुमच्या त्या चांगल्या कर्माचं वर्तुळ आज पूर्ण झालं। आपण विचार करतो, मी या व्यक्तीवर एवढा जीव लावला तरी याने माझ्याशीच असा विश्वासघात का केला? हे दुसरं काही नसून मागील जन्मातील न मिटलेलं कार्मिक अकाउंट्स असतात। जेव्हा एखादी अत्यंत जवळची व्यक्ती तुम्हाला अतोनात मानसिक त्रास देऊन जाते, तेव्हा समजून जा की तुमच्या त्याच्यासोबतचा कर्माचा जुना हिशोब आता चुकता झाला आहे आणि एक अत्यंत जड वर्तुळ आता पूर्ण झाला आहे। तुम्ही काय करता यापेक्षा ते करण्यामागे तुमचा हेतू काय आहे यावर तुमचं वर्तुळ पूर्ण होण्याचं फळ ठरतं। लोकांसमोर दिखावा करण्यासाठी किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केलेलं लाखो रुपयांचं दान शून्यात जमा होतं, पण कुणालाही न सांगता अत्यंत शुद्ध भावनेने एका मुक्या जीवाला किंवा भुकेल्या माणसाला दिलेली भाकरी तुमचं आणि तुमच्या कुटुंबावर येणारं खूप मोठं संकट एका क्षणात टाळतं। ब्रह्मांड फक्त तुमची भावना स्कॅन करतं। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जेव्हा कोणी तुमचं वाईट करतं आणि तुम्ही त्याचा बदला घेण्याऐवजी किंवा सूड उगवण्याऐवजी ईश्वर बघून घेईल असं म्हणून त्याला मोठ्या मनाने माफ करता, तेव्हा ते कर्माचं चक्र कायमचं थांबतं। जर तुम्ही स्वतःहून सूड घ्यायला गेला तर तुम्ही पण नवीन निगेटिव्ह कर्म निर्माण करता आणि एका नव्या वर्तुळात तुम्ही अडकतात। स्वीकार आणि क्षमा हेच कर्माच्या जाळ्यातून मुक्त होण्याचं एकमेव आणि सर्वात पॉवरफुल शस्त्र आहे। कर्माचा असा एखादा अंगावर काटा आणणारा किंवा अनपेक्षित चांगला अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।